हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, खूप दिवस झालं तुम्हाला महत्त्वाची माहिती मी दिलेली नाही, व्हिडिओ बनवलेला नाही, जेणेकरून तुम्हाला खूप दिवस झाले. आज अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. विषय आहे आपल्या मराठवाड्यातील जागांच्या संदर्भामध्ये. तुम्ही थंबनेल बघितलेलंच असेल की मराठवाड्यामध्ये 0 जागा येतील. ते कशा येतील, काय येत आहेत, मागासवर्गीय कक्षा अहवाल, मी जे रोस्टर तपासणीसाठीचा जो रोस्टर तपासला जाते त्याचा अहवाल माझ्यापर्यंत आलेला आहे. मी पाठवलं त्यांना, म्हणजे विनंती रिक्त जागा तपशील मागितली होती, काय अहवाल आहे हे. ठीक आहे. या संदर्भामध्ये काय मला आलेली आहे माहिती मी सांगणार आहे की मित्रांनो, हा खूप मोठा स्कॅम आहे. कसा ते तुम्हाला कळवतो. स्कॅम म्हणजे कसं माहिती आहे का, शासन एका पद्धतीनं जागेसंदर्भात खूप विनंती करत आहेत. आयुक्त साहेबांनी खूप पत्रव्यवहार करत आहेत की तुम्ही लवकरात लवकर रोस्टर तपासून घ्या, जास्तीच्या जागा आपल्याला पवित्र पोर्टलवर द्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि इकडं प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये काही वेगळं चालू आहे. ते काय आहे मी तुम्हाला सांगेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. मराठवाड्यातील जे 8 जिल्ह्यांचा विषय आहे मित्रांनो. तुम्ही सिरियस घ्या थोडासा हा मुद्दा, कारण का बाकी कोण काय म्हणते हे महत्त्वाचा विषय नाहीच आहे. इथं प्रॅक्टिकल विषय आहे जागेसंदर्भात. तुम्ही किती मार्क घ्या, मग अवघड विषय आहे. ठीक आहे. पहा, मी तुम्हाला सांगणारच आहे. नवीन असेल तर मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहिती मी देण्याचा प्रयत्न करेनच ऑथेंटिकमध्ये. आणि मी ऑथेंटिक माहिती काय असेल तरच मी व्हिडिओ टाकत असतो किंवा माहिती देत असतो, अदरवाईज देत नाही. हे तुम्हाला माहितीच आहे. पण ठीक आहे, नवीन असेल मित्रांनापर्यंत पाठवा. नवीन मित्राला हे आपल्या म्हणजे मराठवाड्यातल्या ज्या जागेवर ज्या मुलांना डिपेंड आहे की मला ह्या माझ्या विभागात, माझ्या जिल्ह्यात, माझ्या तालुक्यात मला लागायचं आहे, मला खूप जास्त मार्क आहेत, त्यांच्यासाठी हे एक मिरर आहे. इथं तुम्ही बघून घ्या. ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला 160 मार्क मिळून की तुम्ही अमरावतीचे आहात तर तुम्हाला रत्नागिरीला लागले किंवा संभाजीनगरचे आहात, छत्रपती संभाजीनगरचे आहात आणि तुम्हाला रत्नागिरी भेटलं तर काही अर्थ नाही. त्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो आहे, बाकी काही नाही. मी शेवटी तुमच्याबद्दल ठरवू शकतो. हे अहवाल आहे, तुम्हाला मी आता सांगितलं मागासवर्गीय कक्षात आलेला अहवाल. ठीक आहे. याच्यामध्ये खूप क्लिअर दिलेलं आहे. 3 पानाचं आहे मित्रांनो हे. ह्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण सांगितलं काय काय नाही ते. ठीक आहे. म्हणजे मी सर्व मराठवाड्यातील रिक्त जागाच्या संदर्भात माहिती घेतली होती, ज्यांनी तपासली झालेल्या वस्तू त्या संदर्भामध्ये. तो महत्त्वाचा नाही, कारण काही गुपित गोष्टी असतात ते सांगणं. मी डिस्क्रिप्शन टेलिग्राम लिंक आहे, मी टाकणारच आहे त्याच्यावर, ते पाहून घ्या तुम्ही व्यवस्थित नंतर. ठीक आहे. पहा, आता मूळ मुद्दा, आता मी म्हणजे मूळ विषयाकडे येतो मित्रांनो, की काय आहे. मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली, लातूर. ठीक आहे. हे असे एकूण 8 जिल्हे आहेत, बरोबर ना. ह्या 8 जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव अजून एक राहिला, तर असे 8 जिल्हे आहेत. त्या 8 जिल्ह्यामध्ये मित्रांनो किती जणांचे रोस्टर क्लिअर झाले, किती होणार आहेत किंवा भविष्यात त्रुटी काय आहेत, ह्या संदर्भात मी तुम्हाला क्लिअर करतो. बघा, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे मित्रांनो की रोस्टर तपासणीसाठी साधारणतः फक्त 2 जिल्ह्याचे रोस्टर गेलेले होते. 24-25 संच सांगतोय, 25-26 नाही आहे. समजून जायचं आता की काय काय गडबड काय आहे ते. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, फक्त 2 जिल्ह्याचे रोस्टर आहेत, बाकी 6 जिल्हे जशाच तसे आहेत. ते 2 रोस्टरचे जे रिक्त जागा आहेत ते पण तुम्हाला सांगतो की ते नेमकं काय होणार आहे गडबड, ती जागा आपल्याला काय येत नाहीत, त्याचं कारण पण सांगतो. पहिला मुद्दा आहे मित्रांनो, सुरुवात करतो मी हिंगोलीपासून. हिंगोलीचं रोस्टर तपासणी झालेली नाही आहे, त्यामुळे तिथल्या जागेचं काही गडबड काहीच नाही आहे. ठीक आहे. नांदेड नाही आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे बीड पण नाही आहे, लातूर नाही आहे. ठीक आहे. परभणी नाही आहे, जालना आहे आणि संभाजीनगर आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की यांनी 24-25 मान्यता केली, 25-26 काही हिशोबच नाही. आता हे जागे कसे का नाही आल्या त्याचं कारण सांगतो मी. पहा, पहिलं काय आहे की ह्या रोस्टरमध्ये म्हणजे सांगायचं तात्पर्य, आता बघा याचे कारणं काय वेगवेगळे आहेत ते तुम्हाला सांगतो. म्हणजे हे फॅक्ट मी तुम्हाला का सांगितलं आहे की कारण हे जे एकूण 8 जिल्हे आहेत, 8 जिल्ह्यातले 2 जिल्ह्याचे रोस्टर तपासून झाले, पण जागा किती अजून त्या जागेसंदर्भात कशा जागा येत नाहीत त्याचं पण सांगतोच. मूळ काय आहे की मेन फॅक्ट असा आहे की मित्रांनो की मागासवर्गीय कक्षाकडनं जर आपण बिंदू नामावली अहवाल तपासून घेतलं तरच अदरवाईज जागा येतात, अदरवाईज जागा येत नाहीत. पवित्र पोर्टलवरती अपलोड करायचे असतील तर मागासवर्गीय कक्षाकडनं बिंदू नामावली अहवाल तपासून घ्यावा लागतो, त्यालाच आपण रोस्टर तपासून घेणं म्हणतो. ठीक आहे. जर जोपर्यंत होत नाही, कालचा व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही, पिंपरी चिंचवडचं मी रोस्टर तुम्हाला सांगितलं, डायरेक्ट मागासवर्गीय कक्षाने तपासणी केलेला अहवाल आहे, तसा रोस्टर अहवाल असतो. त्याच पद्धतीनं प्रत्येक जिल्हा परिषदकडनं मागासवर्गीय कक्ष जे आपलं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला आहे तिथं ते पाठवतात. तिथून तपासणी करून घेतल्याच्या नंतर मग ते पवित्र पोर्टल जागा अपलोड होतात मित्रांनो. अन्यथा अपलोड होत नाहीत. तुम्हाला सेकंड फेजमध्ये जे मुलं आहेत त्यांना त्याचा अनुभव आलेला असेल. हा मुद्दा हे तुम्हाला कोणी सांगणार नाही.
तुम्हाला काय दुसरंच बोलवचन देणार सर्व लोक. काय आता ह्याच्यावर जागा आणण्यासाठी काय करणार ते मी तुम्हाला सांगणारच आहे. खूप मुलांना ही माहिती आवडणार नाही, मला गॅरंटी आहे, पण ही सत्य आहे, फॅक्ट आहे. सेकंड फेजला मी 100% हे सांगितलं की रोस्टर क्लिअर नाही, जागा येणार नाहीत, आल्या नाहीत. बघून घ्या तुम्ही व्हिडिओ, मी खोटं सांगत नाही, मला काय गरज नाही. पण मी तुम्हाला फॅक्ट सांगतोय. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ह्याच्यावर कोणीच बोलत नाही, ह्याच्यावर कोणीच काम करत नाही. का? कारण ह्यांचं दुसरंच काहीतरी कमर्शियल काहीतरी सांगत असतात, काहीतरी चालत असते यांचं. हे येण्यावर काय बोलतो, ह्याला काहीतरी म्हणजे डोक्याचा भोगा झालेला आहे इथं. ठीक आहे, डोक्याची दही झालेली आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, आज मकर संक्रांत आहे. सर्वांना माझ्याकडनं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत तुम्ही शासकीय नोकर म्हणून लागाल ही माझी इच्छा आहे. ठीक आहे, मी सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा व्यक्त करतो. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा हा घ्या आता की रिक्त जागेच्या संदर्भामध्ये मित्रांनो. ठीक आहे, तर ह्या ज्या 6 जिल्ह्यांचं रोस्टर तपासणी झालेली नाही, याचं कारण काय ते तुम्हाला सांगतो. ह्याचं कारण असं आहे की डायरेक्ट मेन्शन मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, रोस्टर तपासणी का होत नाही आहे की शिक्षणाधिकारी लोकांनी, आता याच्यावर काय उपाययोजना ते मी सांगतो. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडनं जेव्हा हे रोस्टर का तपासलं जात नाही, कारण सर्वात मोठं कुरण भेटते ते आहे समायोजनाचं. कारण का संस्थेमध्ये ज्यांचं शिक्षक भरतीमध्ये म्हणजे संस्थेतल्या ज्या शिक्षक शाळा आहेत त्या बंद, संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी संबंधित, वैयक्तिक कोणावर नाव घेत नाही, संबंधित शिक्षणाधिकारी यांच्यामध्ये दोघांमध्ये कोलॅबरेशन होऊन शिक्षकांना जिल्हा परिषदेमध्ये समायोजन केलं जाते. हे सर्वात मोठं कारण आहे आपल्या मराठवाड्यामध्ये. दुसरा मुद्दा आहे, आणि म्हणूनच सर्वात जास्त शिक्षणाधिकारी मराठवाड्याचेच हे ACBच्या जाळ्यामध्ये अडकतात आणि त्यांच्यावर चौकशी चालू होते. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. अजून एक मोठा आरोप करतो मी की मराठवाड्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची जास्तीत जास्त बदल्या तिथल्या जिल्ह्यामध्ये होत असते, अदर ठिकाणी बदली होत नाही. याचं कारण पण ते आहे. वैयक्तिक मला कोणत्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याला सांगायचं नाही, कोणाचं नाव मी घेत नाही आहे, पण प्रॅक्टिकल सांगतोय. 90% सांगतोय, 10% नाही सांगत. ठीक आहे. आणि इतर मुद्दा असा आहे मित्रांनो की तिथं माननीय जे आपले शिक्षण आयुक्त साहेब आहेत त्यांनी एवढं प्रामाणिकपणे पत्र देऊन सुद्धा त्याच्यावर काम हे करत नाही. त्याचं कारण काय, यांना ह्यांच्यावर म्हणजे यांच्यावर वर्चस्व कोणाचं आहे ते मला लक्षात येऊनच आहे. प्रति जिल्ह्यावर जर तुम्ही अनालिसिस केलं तर आता एकच फॅक्ट आहे की ह्या जागा जर पोर्टलवर रजिस्ट्रेशन म्हणजे रोस्टर तपासल्या नाही झालं तर 100% ह्या जागा येणारच नाहीत मित्रांनो. लिहून देतो मी तुम्हाला बॉन्डवर 100 रुपयाचे की जागा येत नाहीत. मला नंतर सांगायचं, ह्याने जर रोस्टर तपासले नाही तर 100% जागा येत नाही. तुम्ही कितीही काही करा, कितीही करा, काहीही करा, मी ओपन ह्या प्लॅटफॉर्मवरून सांगतो आहे, एवढं जबाबदारीनं सांगतो आहे. ह्याचं कारणच ते आहे. ठीक आहे, ह्याचं कारणच ते आहे. तर मी सुरुवात करतो हिंगोलीपासून. हिंगोलीची तपासणी झालेली नाही आहे. ह्याचं कारणच ते आहे की आता परत काय होईल मित्रांनो माहिती आहे का, ह्यांची रोस्टर तपासणी न केल्यामुळे जिल्हा बदलीचे लोक येतील. जिथं पाहिजे थोड्याफार जागा रिक्त, जालना संभाजीनगर असेल तिथं, जालन्याचं सांगतो, छत्रपती संभाजीनगरचं सांगतो आहे की इथं जिल्हा बदलीने सर्व लोक येतील, पूर्ण जागा पॅक होतील. आणि सर्वात जास्त शिक्षक भरतीतला जो फॅक्टरी आहे ना D.Ed B.Edची, सर्वात जास्त ही मराठवाड्याची आहे. त्यानंतर क्रमांक लागतो विदर्भाचा. ठीक आहे. ह्याचं कारण काय आहे की ते तुम्हाला माहितीच आहेत, पण विषय काय आहे की हे जिल्हा बदलीने जे आपले मराठवाड्यातले बांधव शिक्षक जे लागलेले 10च्या भरतीतले किंवा 17च्या भरतीतले किंवा इतर अगोदर त्याच्यापेक्षा अगोदरचे, ते सर्व इकडं आलेले आहेत. कुठं? कोकणामध्ये. त्यांना आपलं गाव महत्त्वाचं आहे, म्हणजे जिल्हा बदलीमध्ये पूर्ण जागा ती खातील. मग येतील का जागा? नाही. मग हा एक फॅक्ट आहे. आणि दुसरा, त्याच्या अगोदर एक समायोजन प्रकार असतो, त्याचं समायोजन शिक्षणाधिकारी करणारच. आता तर पटसंख्या कमी करण्याचा जो प्लॅन आहे त्या संदर्भात 100% जागा शाळा बंद होणार आणि त्या जागा जिल्हा परिषदेमध्ये समायोजन होणार. म्हणजे इतरच जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद बदली समायोजन होणार, त्या संस्थेचं पण जिल्हा परिषदेमध्ये समायोजन होणार. अशा पद्धतीने काही शिक्षकांचे समायोजन होतात. त्यामुळे ह्या जागा 2 जिल्हे संपले विषय. ठीक आहे. राहिला काय मग? बीडमध्ये रोस्टर जाऊन तपासणी झालेली नाही आहे. तिथं बिंदू नामवली घोटाळा आहे. त्या संदर्भामध्ये मागं बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पण ACBनं अटक केलेली आहे. आणि त्याच्यानंतर चौकशी चालू आहेत काही शिक्षणाधिकाऱ्यांवरती. यवतमाळचं पण त्यांनी अटक केलेलं माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना. याचं कारण आहे पेपरबाजी आहे. तुम्ही बघून घ्या पेपरमध्ये. म्हणजे याचं कारणच ते आहे. बिंदू नामवली घोटाळा आहे, त्याच्यानंतर शालार्थ ID घोटाळा आहे. असे खूप घोटाळे करतात. ते भारी लोक आहेत. 4-4 कोटीचे फ्लॅट आहेत पुण्यामध्ये या लोकांचे. मी नावं घेत नाही कोणाचे, पण ठीक आहे, सोडून द्या, तो विषय वेगळा. ते बी डायरेक्ट मोठमोठ्या बिल्डरच्या याच्यामध्ये जेव्हा मी माहिती घेतो ना तेव्हा शॉक होऊन जातो कधी कधी. ठीक आहे. पण हा एक फॅक्ट कसा आहे की आता हे जर जागा नाही आला तर करायचं काय? कोणी म्हणते मला 150 मार्क आहे, मी माझ्या जिल्ह्यात लागणार. हा कॉन्फिडन्स थोडंसं बाजूला ठेवा मित्रांनो. हे फॅक्टवर बोला तुम्ही. हे जे रिॲलिटी लाईफमध्ये जगा, व्हर्च्युअलमध्ये जगू नका. मान्य आहे, माझं मत तुम्हाला कोणाला आवडणार नाही, पण हे सत्य बोलतो. ज्यांना आवडते तुम्ही ते बघा तुम्ही व्यवस्थित. ह्याचं कारणच ते आहे मित्रांनो की ह्या जागा कशा करायच्या. मग आता हे रोस्टर तर तपासणी नाही झालेली आहे. 24-25 नाही झाली तर 25-26 विषयच नाही आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर नांदेडचं अजून त्याच्यावर काम काही चालू नाही आहे मित्रांनो. तिथं चौकशी असल्यामुळे त्यांचं रोस्टरचं काम अजून पेंडिंग आहे. मी नांदेड आणि नांदेड महानगरपालिकेची माहिती वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. येणारा व्हिडिओ त्याच्यात असणार, स्पेशल असणार. रिक्त पदांचा तपशील आणि जागा येतात का नाहीत त्या संदर्भामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर परभणी विशेष नाही, लातूरचा विषयच नाही, समजून घ्या. आता फक्त 2 जिल्हे राहिले आहेत. ह्याचं कारणच ते आहे. आणि हे करत असताना मित्रांनो आता काय होतं माहिती आहे का, शिक्षणाधिकारी त्याच्यामध्ये विषय तुम्हाला आता सांगितलं. दुसरा आहे समायोजनाचं, ते सांगितलं तुम्हाला. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हा सर्वात मोठा ब्लास्ट आहे. कारण का आपण जे शिक्षक भरती हे बघा असं पत्र असते आम्हाला. ठीक आहे. असे पत्र असतं. जेव्हा आम्ही विनंती करतो तेव्हा अशी माहिती भेटत असते आम्हाला की कोणकोण तपासणी केली, काय नाही केली. मग पुणे महाकक्षा गटाला अहवाल आलेला आहे. 3 जिल्ह्यातली मला रोस्टर आलेलं आहे. येणारा व्हिडिओ मला कोल्हापूर, सातारा, सांगली मी घेणारच आहे. माझ्याकडे आलेले आहे, ते सांगणारच आहे तुम्हाला. पण सर्वात आघाडीवर रोस्टर तपासण्यामध्ये मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आहे. ठीक आहे. हे सत्य आपण हे करतो. आणि नाशिक विभागातले काही 2 जिल्ह्यावर तिथल्या भरतीमध्ये कोर्ट केस असल्यामुळे 2 जिल्ह्यातले येणार नाही. ते पण मी तुम्हाला सांगतो. त्यांचे पण जिल्हा परिषदेचे मला पत्र आलेले आहेत मित्रांनो. ते पण सांगणार, व्यवस्थित सांगणार. एका याच्यामध्ये खिचडी होऊन जाईल. ठीक आहे. त्याचं कारण काय आहे की आता मराठवाड्यात आपल्या जागांचं करावं काय. आता हा सर्वात मोठा फॅक्ट आहे, म्हणजे सर्वात मोठा मुद्दा आहे. आपण तिथे काय करावं लागणार आहे. ठीक आहे. समायोजन हे कसं होते, काय होते, संस्थेचं समायोजन संस्थेमध्ये करू शकतो, पण ते नाही करत. मग तिथं आर्थिक देवाणघेवाण ते तुम्हाला गोष्टी आहेतच कळ. इथं आपल्याला एकच काम करावं लागणार मित्रांनो की ज्या जिल्ह्यातल्या रोस्टर तपासणी झालेली नाही त्या जिल्ह्याचे रोस्टर तपासण्यासाठी स्थानिक मुलांनी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. अन्यथा काही खरं नाही. ठीक आहे. तुम्ही हिंगोलीचे असाल तर हिंगोलीच्या शिक्षणाधिकाऱ्यांना जाऊन तिथं सीओला भेटवत आहे. डायरेक्ट सीईओला भेटा, जिल्हा परिषदला. शिक्षणाधिकारी ऐकत नाहीत. डायरेक्ट जिल्हा परिषद सीओला भेटायचं, म्हणायचं आमचं काय आहे ते सांगा, तुम्ही काय आहे ते रोस्टर तपासून घ्या, काय आहे ते प्रत्येक वेळेस पाठवत राहायचं, प्रत्येक वेळेस RTI टाकत राहायचं वेगवेगळ्या नावानं. दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, स्थानिक आमदार जे खासदार आपले जे आहेत, खूप डॅशिंग आमदार आहेत आपल्याकडं, खूप खासदार चांगले आहेत, जे चांगले आहेत. ते आपल्या एक बेरोजगारांच्या मुलांचं प्रश्न विधानसभेत किंवा लोकसभेत मांडतात. असे खूप आमदार खासदार आहेत, त्यांना तुम्ही घेऊ शकता. ते जास्त करून तुम्ही रुलिंग पार्टीच्या लोकांचं घ्या सपोर्ट, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. रुलिंग पार्टी म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत. विरोधी पक्ष तर आमदार तेच करतातच, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रभाव आहे रुलिंग पार्टीच्या आमदारांचा पडत असतो मित्रांनो. पक्ष कोणता, पार्टी कोणती हे विचार करू नका. शिक्षकांचा एकच पक्ष असतो, तो आहे विद्यार्थी हित. ठीक आहे. दुसरं कोणतं विचार करायचा नाही. त्यामुळं पक्ष तुम्ही बाजूला ठेवा. तुम्हाला जर नोकरीवर लागायचं असेल तर त्यांना भेटा. आणि तिसरं आहे, शासकीय जे मंत्री आहेत तुम्हाला सांगितलं जे सत्तेमध्ये आहेत, म्हणजे मेघनाताई बोर्डीकर आहेत, बीडचे जे पालकमंत्री, परभणीचे पालकमंत्री आहेत. ठीक आहे. खूप चांगले आहेत, ते काम करतात, त्यांना तुम्ही भेटा. नांदेडच्या संदर्भात असेल अशोक चव्हाण साहेबांना भेटा. ठीक आहे. जालनाचं असेल तर राजेश टोपे साहेब आहेत. बाकी इतर जे आमदार आहेत स्थानिकचे राजेश टोपे साहेब असतील किंवा भाजपचे आहेत आमदार, त्याला काय म्हणतो, शिवसेनेचे आहेत, म्हणजे उद्धवबा आपले एकनाथ शिंदे गटांचे साहेबाचे आहेत, मला नाव येत नाही, पण खपासून ते आहेत आमदार, समजा त्यांना भेटा तुम्ही. त्याच्यानंतर प्रत्येकाचे आहेत, समजा प्रत्येक विधान हे सांगतो, संभाजीनगरचे आहेत, मंत्री आहेत काय, त्याच्यानंतर खासदार आहेत, सोनवणे साहेब आहेत बीडचे, त्यांना भेटा. असे हे भेटणं खूप गरजेचं आहे, तरच तुमचं काहीतरी फायदा होईल. ठीक आहे. तर हे गोष्टी करत असताना आपण म्हणजे असं विचार करू नका की बाबा नेमकं काय होणार आहे, काय नाही. हे करत असताना पक्ष बघू नका, तरच हे तुमच्या जागा वाढतील, नाहीतर काही खरं नाही आहे. मी तुम्हाला भीती दाखवत नाही आहे आणि तुम्ही मला तसा सारी भीती दाखवते काहीतरी, हे असं काही नाही मित्रांनो. ठीक आहे. ह्याचं कारणच ते आहे की हे जागा आणायची असतील तर तुम्ही स्थानिक आमदार, खासदार, मंत्री जेवढे पण असतील तुम्ही पाठपुरावा करा, त्यांचं रोस्टर तपासून घ्यायला प्रयत्न करायला हवा. आणि इतर जे आहेत मुद्दे की प्रत्येक टीम बनवा, जिल्हा परिषदला जाण्यासाठी एक मुलं मित्र बनवा, 4-4, 5-5 मित्र, प्रत्येक वेळेस आळीपाळीनं प्रत्येक वेळेस जा, तरच मराठवाड्याच्या जागा येतील, अन्यथा एकही जागा येणार नाही. मी लिहून देतो तुम्हाला बॉन्डवरती. रोस्टर तपासलेलं नसेल तर जागा येत नाहीत. आणि हे मी प्रस्ताव आज अहवाल आल्यामुळे मी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो आहे, अन्यथा काही खरं नाही आहे. ठीक आहे. समजून घ्या. त्यामुळं हा जो विषय आहे तुम्ही थोडंसं सिरियस घ्या आणि मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा की बाबा नेमकं चालू काय आहे. फक्त आभासी दुनियेत राहू नका, एवढ्या जागा येतील, तेवढ्या जागा येतील. जागा येण्यासाठी प्रयत्न करतो आहे आम्ही, 100% प्रयत्न करतो आहे काय. पण ते प्रयत्न करत असताना असं जर रोस्टर तपासणी जर झाली नसेल तर मग आम्ही प्रयत्नाला कुठेतरी मर्यादा देतात मित्रांनो. मर्यादा 100% येणार, कारण एक माणूस किंवा इतर जे काही 4-5 लोक पूर्ण महाराष्ट्राने पाहू शकत. मी तुम्हाला सांगतो आहे, कुणाचंही
तुम्ही थोडंसं शिक्षक भरतीमध्ये राजकारण बाजूला ठेवा. हा संघटना, ही संघटना असं करू नका. थोडंसं घ्या सिरियस. विद्यार्थ्यांचं हित पहा थोडंसं. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. कारण का मला माहिती आहे कोण-कोण आहेत तुम्ही, सर्वांना माहिती आहे मी कोण आहे, काय नाही. पण ते बाजूला ठेवा थोडंसं. थोडंसं विद्यार्थी हित कधीतरी पहा. त्याचं पुणे तुम्हाला भेटेल आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषदेला शिक्षक मुलं लागले ना, त्याचा फायदा तुम्हाला होईल. काहीतरी पुणे भेटेल त्याच्यावर. काही-काही गोष्टी पुण्यासाठी पण करायच्या असतात. ठीक आहे. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही नागपूरला माननीय संदीप कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केलं, सर्व केलं. आम्ही आमच्याकडून प्रयत्न चालू आहेत. मावळ कक्षाकडनं रोजचं किती तपासणं चालू आहे, काय झाले नाही, सर्व मी प्रयत्न करतो आमच्या लेवलला. पण तुम्ही जर प्रत्येक जिल्ह्यातल्या मुलांनी जर प्रयत्न नाही केला तर काही खरं नाही आहे. थोडंसं सिरियस घ्या मुद्दा. कारण का धाराशिवचं पण तेच आहे. इतर जिल्ह्यात मी तुम्हाला सांगतो ना, प्रत्येक जिल्ह्याचा तेच प्रॉब्लेम आहे. हे पाठवत नाही. मागच्या सेकंड फेजला शेवटपर्यंत आम्ही किती पाठपुरावा केला धाराशिवसाठी आम्हाला माहिती आहे. त्रुटीमध्ये आले, परत गेले, त्रुटीमध्ये आले, परत गेले. असे कितीतरी इश्यू आहेत. हे समजून जा, थोडंसं सिरियस व्हा आणि हे एकंदरीत हे असे प्रश्न होते. आता हे करत असताना, हे सर्व करत असताना ठीक आहे, आपल्या त्या मुलाला प्रश्न पडतो, सर आपल्याला काय करायचं आता? हे एकच करायचं, एक पत्र बनवायचं, जायचं, रोजची तपासणी का झालेली नाही आहे, का होत नाही आणि लवकर लवकर करून घ्यावं ह्यासाठी विनंती करायची. जर ऐकत नसेल तर स्थानिक आमदारांचं पत्र आणि त्याच्यानंतर स्थानिक खासदारांचे पत्र किंवा स्थानिक मंत्र्यांच्या भेटीगाठी त्यांना डायरेक्ट फोन लावायचा शिक्षण अधिकाऱ्यांना. डायरेक्ट CEO झडपीला. शिक्षण अधिकाऱ्यांना भेटायसाठी CEO झडपीला भेटा तुम्ही. जे मुख्य कार्यकारी अधिकारी आपण जिल्हा परिषदेचे असतो त्यांना भेटा. खूप त्याचा तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. अन्यथा सर्वजण म्हणताय मला 150 मार्क आहे, मला 140 मार्क आहे, मला 100% होणार. हे दिवा स्वप्न थोडंसं बाजूला ठेवा. ठीक आहे. मला एवढं सांगायचं होतं. हे प्रामाणिकपणे सांगतो, याचं निस्वार्थ भावनेने सांगतोय. जे सत्य आरसा मला मागास वर्ग कशाला जे अहवाल आले रोज तपासणी संदर्भात ते तुम्हाला सांगतोय. माझी इच्छा लाईव्ह करण्याची होती पण मी केलेली नाही आहे. ठीक आहे. मला महत्त्वाचं फक्त काही फॅक्ट मी रेकॉर्ड करून तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं म्हणून मी सांगलो आहे. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मी महत्त्वाची देतच जाईन. आणि नवीन मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती कळेल मित्रांनो. बी सिरियस व्हा आणि येणाऱ्या मकर संक्रांतीपर्यंत तुम्ही शिक्षक व्हाल ही माझी इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो. धन्यवाद.